कालपासून काही खाल्लं नाहीये तुम्ही, थोडंसं खाऊन घ्या ना. नाही ग उमा, माझी इच्छाच नाहीये. मुलाचं आणि सुनेचं वागणं बघून कुणाला इच्छा होईल जेवायची? घशाखाली घास सुद्धा जाणार नाही. बघा आई काय अवस्था झाली बाबांची. बघा, आयुष्यभर नाकासमोर चालणारा माणूस, शांत सज्जन, अशी शत्रूवर सुद्धा वेळ येऊ नये. काय काय चूक होती या सगळ्यात बाबांची? वैशू जरा गप्प बसशील, शांत हो जरा. आणि शांत राहून काय करायचं आई? डोळ्यासमोर जे काही चाललंय ते बघून कसं शांत राहता येईल? मला तरी नाही राहता येणार. मल्हार भाऊजींचं आणि मीराचं वागणं बघून वाटतं मला मूल नाही ना तेच बरं. ही असली मुलं असण्यापेक्षा ना नसलेली बरी. बाबा सांगत होते ना, नका जॉब करू, नका त्या पार्लरच्या वाट्याला जाऊ, पण नाही ऐकलं दोघांनी. सांगत होते कमी पगाराची नोकरी असली तरी चालेल, पण नका करू तो जॉब. बरं, जॉब पकडून पकडून कुणाकडे पकडला? त्या कोकोकडे. ती बाई कशी आहे माहितीये ना, मग कशाला वाट्याला जायचं तिच्या? काय केलं तिने आज? घरावर बुलडोजर फिरवायला निघाली ती. हे सगळं कुणामुळे? त्या मीरा आणि त्या मल्हार भाऊजींमुळे. आता गप्प बसली नाहीस ना वैशू तर? हो साहेब, ते सामान पॅक करायला घेतो या. चल बाहेर, बाहेर चल, लांब चल, लांब. अजिबात माझ्या घरातल्या एकाही वस्तूला हात लावायचा नाही, कळलं? एकाही वस्तूला तुमचे घाणेरडे हात लागता कामा नयेत. बाहेर वा, हे माझं घर आहे, कळलं? माझा जन्म, माझं बालपण, माझी अख्खी हयात या घरात गेलेली आहे. प्रत्येक संकटात या घरानं आम्हाला कवेत घेतलेलं आहे. हे घर नाहीये, हे घर नाही, माझा बाप आहे, बाप, कळलं? माझ्या बापाला मी असं उन्मळून फोडू देणार नाही. मागे वा, वा मागे. अहो पण साहेब, या घरावर जप्ती येणारच आहे की. अहो आज न उद्या सोडावंच लागणार आहे तुम्हाला हे घर. मी नाही सोडणार घर, ऐकलं तुम्ही? मी घर सोडणार नाही. तुम्ही काय वाटेल ते करा. बाहेर व्हायचं, चला निघायचं, बाहेर व्हायचं, थांबू नका, चला बाहेर, बाहेर व्हायचं. बाबा काय करतो? बाबा शांत हो, शांत. काय शांत व्हा? कसा शांत हो? तुला माहितीये रस्त्यावर येणं काय असतं ते? नाही माहिती ना? मी सांगतो. हे जे आलोय ना आपण, याला रस्त्यावर येणं म्हणतात. मला हे सगळं तुझ्यामुळे होतंय. अरे कष्टानं कमवलेलं हे घर, काडी काडी करून जमवलेलं हे घर आज माझ्या नजरेसमोरून माझ्या हातातून जात आहे आणि मला हातावर हात धरून बसण्यापेक्षा काही करता येत नाहीये. बाबा कुठेही जाणार नाहीये तुमचं घर. सगळे प्रयत्न करतोय ना आपण, आणि मीरा पण गेली आहे, ती करेल काहीतरी खरंच. हो, यांना सांग बरं हे सगळं. यांना सांग, काय ऐकतात का बघूया. सांग ना, बोलून सांग त्यांना. हा, लर कलंक आहेस तू, कलंक. तुला ना पोरगा म्हणून घ्यायची लाज वाटते मला. तुझा बाप म्हणून घ्यायची आज लाज वाटते मला. लाज, लाज. दूर. आणि उमा, तू सुद्धा याला तेवढीच कारणीभूत आहेस. तू त्याच्या वाटेल त्या कृत्याला पाठीशी घालत आली आहेस. तुझ्यामुळे तुला घडलंय. अरे बघ जरा, माझ्या वयाची माणसं बाप आपल्या मुलाबद्दल किती अभिमानाने लोकांना सांगत असतात की माझ्या मुलानं आज कार घेतली, माझ्या मुलानं आज घर घेतलं. आणि मी काय सांगतोय लोकांना की माझ्या मुलामुळे आम्ही रस्त्यावर आलो, रस्त्यावर. बाबा आपण कष्टाने कमवलेल्या आपल्या आवडत्या वस्तू जेव्हा रस्त्यावर फेकल्या जातात ना, तेव्हा मनाला काय वेदना होतात, काय यातना होतात, हे आज कळलं असेल तुला. मिसेस मीरा मल्हार वसईकर, परत एकदा विचार कर. नाही, मल्हारला सोडणं शक्य वाटत नसेल, पण घर तर सोडावंच लागेल ना. इनफॅक्ट ते सोडायलाच हवं, नाहीतर ते मी माझ्या ताब्यात घेईन. एक सजेस्ट करते,
आता ना जरा मुंबईतल्या 4 चांगल्या रस्त्यांची नावं सिलेक्ट करून ठेव, कारण कसं आहे नंतर तुम्हा सगळ्यांना रस्त्यावरच तर राहायचंय ना, त्यामुळे कुठे खोदून ठेवलंय का वगैरे वगैरे माहिती काढून ठेव. कसं आहे नंतर तुम्हाला धुळीचा त्रास होतोय असं नको व्हायला ना. शेवटी रस्त्यावर राहायचं म्हणजे रस्त्यावरच्या माणसांच्या स्टेटसनेच राहायला पाहिजे ना. बस. ही पोरगी पैसे कसे जमवणार? सगळे प्रयत्न तर करून झालेत, पैसे नाही मिळाले तर घरावर जप्ती येणार म्हणजे येणार. कारण ही कोकू काही शांत बसल्याशिवाय राहणार नाही. शिवाय पैसे आणले नाहीत म्हणून घरात तमाशा होईल तो वेगळाच, पण जे व्हायचं ते होणारच ना. हा, तोपर्यंत जप्ती आलीच ना तर त्या सगळ्यांना आपल्याकडे बोलवता येईल. मागे जसं मल्हार राहिला होता तसे आता सगळे एकत्र मिळून राहू. मान्य घर तसं छोट आहे, पण राहतील की सगळे प्रेमाने राहतील. काहीही झालं तरी मी माझ्या वसईकर कुटुंबाला रस्त्यावर राहू देणार नाही. त्यासाठी मला माझ्या प्रेमाचं बलिदान द्यावं लागलं ना, तरी मी हसत हसत देईन. मग असं तसं त्या डॉक्युमेंटवरती सही करून दे आणि त्यावर लिही की मी परत कधीच येणार नाही. कम ऑन, कर सही. मी काय म्हणत होते, तुझ्या घराचं आहे ना तिथलं ते सगळं निस्तरेपर्यंत ना. पण हे केल्यावर माझं घर नक्की सुटेल ना. हे सगळं केल्यानंतर म्हणजे बहुतेक काहीतरी सोय झाली वाटतं पैशांची असं दिसतंय तरी. पण कुठून केली असेल हिला विचारलं पाहिजे. मीरा सोबत हे सलॉन एकत्र चालवायचं. एक दिवस हे सलॉन ना असं खूप मोठं करायचं. आपण एकत्र सगळे फॅमिली म्हणून काम करायचं. कितीतरी स्वप्न बघितली होती, पण त्या स्वप्नातला एकही दिवस आपल्या समोर आला नाही. मल्हार यार असं नको ना बोलू, होईल सगळं ठीक. आय एम सॉरी. खरंच माझ्या आणि मीरासाठी तुम्ही सगळ्यांनी हातातली नोकरी सोडली आणि या सलॉनला जॉईन झालात. आणि आता तर तुमच्या हातात नोकरी पण नाहीये. आता त्या कोको मॅमकडे जाऊन तुम्ही नोकरी पण मागू शकत नाही. जितके दिवस तुम्ही इथे काम केलं त्या दिवसांचे पूर्ण पैसे द्यायची पण आमची लायकी नाहीये. अरे मल्हार, पण तू भलेही पगार नसशील दिला आम्हाला, पण एका चांगल्या वातावरणात काम करण्याचं समाधान दिलंयस तू आम्हाला. आपल्या मित्रांसोबत काम करण्याचं सुख नाही तर आम्हाला कुठे मिळालं असतं. ही गोष्ट सांगू, हे समाधान वगैरे ना सगळी फालतू आहे. समाधानाने पोट भरत नाही, पोट भरण्यासाठी पैसेच लागतात. एक सल्ला देतो तुम्हाला, हे सलॉन तर सुटलंच आहे आपलं, पण माझं ऐकाल ना तर हे प्रोफेशन सुद्धा सोडून टाका. या जगात ना आणखीन मल्हार नकोयत मला. मल्हार काय बोलतोयस यार तू? नाहीतर काय, परत असं बोलशील ना तर बघ हा मल्हार. वेगळा काही पर्याय आहे का? आहे का? तुमच्याकडे असेल तर सांगा. सरकार चला निघा निघा निघा.
मीरा, आपण ना होप सोडत नसतो कधी. आणि बघ तू लिहून घे, उद्या ना तू स्वतः कॉल करशील आणि म्हणशील की तुम्ही लवकर या कामावरती या, आपलं सलून सुरू झालंय. आणि काम असो किंवा नसो, आम्ही तुमच्या सोबत होतो, आहोत आणि कायम असू. होणार आहे, सगळं नीट होणार आहे. हो, से चीज. घर उचकटायला कधी येत आहे? जरा सॉलिड हल्लेत सगळे, कोणाला काही सुधरतच नाहीये, तंतरली सगळ्यांची. तुमच्या मास्टर स्ट्रोक नंतर मीराची अगदी शून्य किंमत राहिली हो घरात. लोखंड मस्त तापले, आता हातोडा मारूनच टाका. हॅलो हॅलो, कोको मॅडम ऐकताय ना तुम्ही? हॅलो. हो, सगळं ऐकतेय, पण माझ्या डोक्यात जरा दुसरेच विचार सुरू आहेत. आणि हा मास्टर स्ट्रोक वगैरे काहीच नाहीये. उद्या मी हुकमी मास्टर स्ट्रोक मारणार आहे, तेव्हा कळेलच. नाही पण आत्ताच सांगा ना. हो हो हो, आजच्या रात्रीचा तर प्रश्न आहे. उद्या कळेल म्हटलंय ना. काय असेल हिचा मास्टर स्ट्रोक? मीरा, मीरा, मिळाले पैसे तुला? घराचं काय झालं? घर सुटतंय ना? प्रयत्न सुरू आहेत, बघू आता काय होतंय. फारसं काही नाही अजून. तू त्या क्लायंटला भेटायला गेली होतीस ना, त्याचं काय झालं? हा, ते कळेल कळेल ना. अगं कळेल काय? पैसे मिळाले का तुला? अगं मी कर्ज करणार आहे, मग बघू. कर्ज? अगं कसलं कर्ज? आता तुझं घर आधीच गहाण आहे बाळा, आणि आता कशाच्या जीवावर तुला कर्ज मिळणार? अगं उद्या बोलवलंय सकाळी, मग कळेल ना, बघू. मीरा, मी तुला फोन केला होता, तू फोन उचललास पण काही बोलली नाहीस. पण मी मात्र तुझं बोलणं फोनवर ऐकलं. तू कुणाला तरी विचारत होतीस की माझं घर नक्की सुटेल ना. मला खरं सांगतो हे. अच्छा, अगं ते हेच ते कर्ज मंजूर झालं ना, तर मी कॅश मागितली. तर मी आपली तेच विचारत होते, म्हटलं कॅश घेते पण घर सुटेल ना बाबा माझं, असं होतं. अगं ते तू ये ना आत, येतेस का? ते मला जरा बरंही वाटत नाही अगं, पडते म्हटलं थोड्या वेळ. हां ये. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा असं वाटतंय की सगळं संपलं. सगळीकडे नुसता अंधार दिसतोय. काय काय स्वप्न बघितली होती मीरा आपण एकत्र. आपल्या स्वप्नांचं एक जग निर्माण केलं होतं. मोठ्या कॅनव्हासवर आपल्या स्वप्नांचं चित्र रंगवलं होतं आपण. मीरा, ते स्वप्नांचं चित्र ना आता दिसतच नाही अगं. त्या चित्रातले सगळे रंग उडून गेलेत आणि आता फक्त एकच रंग दिसतोय, तो म्हणजे काळ्या कुट्ट अंधाराचा अंग. आय एम सॉरी मीरा. मी तुझ्या मनासारखं आयुष्य तुला नाही देऊ शकलो. तू खूप डिझर्व करतेस, पण मी काय दिलं तर दुःख, अपमान
घरातल्यांचे टोमणे, निराशा, एक गोष्ट देऊ शकलो होतो ते म्हणजे हे घर हक्काचं, तर ते पण निघून चाललंय. आपण जर बेघर झालो ना मीरा, तर तू मला सोडून निघून जा. अजिबात असं बोलायचं नाही. हे घर तुझं आहे. तुझ्यापासून ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. काळजी नको करूस तू, सगळं नीट होईल. असं का बोलतेस? ते सगळे पैसे मिळालेत का तुला? झाली का पैशांची जुळणी? तर नाही ना. शक्यता आहे ना उद्यापर्यंत. म्हणजे? अरे म्हणजे ते क्लायंट माझे ते म्हणजे काय? काही विचारू नकोस ना मला. मी काय चाललंय? फक्त विश्वास ठेव माझ्यावर. सगळं होईल बघ. फक्त विश्वास ठेव. थकली आहे मी खूप. झोपूया? आय एम सॉरी मल्हार. मनात असून सुद्धा तुला सांगता येत नाही आणि हे लपवणं मला जड जाते. पण काय करू? दुसरा काहीच पर्याय नाही रे. आय लव्ह यू मल्हार. खूप प्रेम केलं मी तुझ्यावर आणि तू माझ्यावर केलेल्या प्रेमाची मला जाणीव आहे. त्याचीच थोडी परतफेड समज. ते अगं ती तेच विचारतीये, बॅग घेऊन कुठलं कर्ज फेडायला निघाली असतो? तुला काही बोलायचंय मीरा माझ्याशी? प्लीज सांग मला. कर्जाचे ते पैसे मिळणार ना, म्हणून बॅग.
मीरा मला असं का वाटतंय की तू माझ्याशी खोटं बोलतीयस? मीरा, हे बघ, मी आई आहे ना तुझी. हा मीरा, मी तुला चांगलंच ओळखते मीरा. तू अशी अशी कधी वागत नाहीस. तू मला प्लीज सांग नक्की काय झालंय. सांग ना मीरा, प्लीज. आई, आई, नाही तू आज प्लीज सगळे प्लीज सगळे झोपले असतील. अगं मी कायमचा हा देश सोडून चालली.